की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणखीन 77 वर्ष जगणं हे काही सोपी बाब नाही. आणि त्यामुळे आम्हाला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा आज भारत स्वातंत्र्य मिळवत आहे तर त्या सेनानींची आम्ही आठवण करू शकतो, त्या सेनानीच्या कार्याची आपण आठवण करू शकतो, परंतु ते सेनानी आमच्यामध्ये नाही. परंतु त्यानंतर जन्मलेली जी पिढी आहे ती पिढी त्या बलिदानाला, त्या स्वातंत्र्यासाठी जे काही त्यांनी त्याग केलेला आहे त्याला विसरलेली आहे. आणि त्याग आणि बलिदान आता विसरून लोक स्वार्थाकडे झुकलेले आहेत, स्वार्थाकडे झुकलेले आहे. आणि त्यामुळे दिवसेंदिवस काय झालेलं आहे, गरिबी म्हणजे श्रीमंत हे श्रीमंतच होत चालले, गरीब हे गरीबच होत चाललेले. आणि दुसरीकडे नुसतं गरीबच राहिले नाही, परंतु कोरोनाच्या नंतर आणखीन महागाई वाढल्यामुळे, गरिबी वाढल्यामुळे दोघांमध्ये एक मोठी दरी निर्माण झालेली आहे. आणि त्या दरीमुळे काय झालेलं आहे, आज आम्हाला असं दिसत आहे की लोकांचं जगणं हे कठीण होऊन गेलेलं आहे. लोकांना आता निश्चितच कठीण अशा अवस्थेमधून जावं लागत आहे. आणि त्यामुळे आपल्याला ही बाब देखील लक्षात ठेवायला पाहिजे की ही दरी कमी करण्यासाठी राष्ट्रभक्ती आणि प्रीती, त्याग, स्वार्थ त्याग हे अतिशय गरजेचं आहे. आणि किसी शायर ने बहुत खूबसूरत कहा है, इतनी सी बात हवाओं को बताए रखना, इतनी सी बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना. यस, आशा अद्यापन आहे, रोशनी अद्यापन होईल, प्रकाश अद्यापन होईल, परंतु चिराग ह्याला पेटतं ठेवा. लहू देकर की है इसकी हिफाजत हमने. स्वातंत्र्य सैनिक म्हणतात की लहू देकर जिसकी हिफाजत की है हमने, ऐसे तिरंगे को हमेशा अपने दिल में बसाए रखना, अपने दिल में, ऐसे तिरंगे को अपने दिल में बसाए रखना. आणि त्यामुळे जर हा तिरंगा आणि तिरंगाची शान आणि त्याची निश्चितच जगामध्ये एक उंची, किंवा ज्याला आपण अनेकदा म्हणतो की महाशक्ती भारताला बनवायचंय, तर ती भावना ज्या लोकांनी या बलिदानाच्या द्वारे पेरलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला नुसतं विचार करून चालणार नाही, किंवा त्यांना नुसतं हारफूल घालून चालणार नाही, तर ती भावना तुमच्या आणि माझ्या प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये येण्याची गरज आहे की मी माझ्या राष्ट्रासाठी काय करू शकतो, मी माझ्या राष्ट्राला काय देऊ शकतो. आणि जर आपण ते करू शकलो तर खऱ्या अर्थाने आज आपण भारताच्या स्वातंत्र्य दिनी प्रगतीकडे जाणार, नाहीतर अधोगती ही ठरलेली आहे. आज देखील आपल्याला दिसतं की भारतामध्ये बहुसंख्य लोक जे आहे ते शेतकरी आहे, अन्नाची गरज आहे, जागा तेवढीच आहे, उलट शहर वाढत आहे आणि शेतीची जमीन कमी होते. अशा अवस्थेमध्ये पाऊस भरपूर येते तर कधी कधी पाऊस बिलकुलच पडत नाही. अशामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या ही गंभीर समस्या देशासाठी. लाखो लोक आत्महत्या करत असताना आम्हाला या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की ह्या अवस्थेमध्ये शेतकरी तर आपलं कार्य करत आहे, शेतकऱ्यांचं काम आहे पिकव आणि देणं, ते इमानदारीने, परंतु दुसऱ्या बाजूला जे श्रीमंत लोक आहे, जे सत्ताधारी लोक आहे, जे बिझनेसमॅन लोक आहे, ते लोक काय करत, पैसे खाण्याच्याकडे, स्वतःच्या खिशा भरण्याकडे आणि लाचार आणि गरीब लोकांचं लूट कशी करता येईल आणि माझा खिस्सा कसा भरलेला आहे याबद्दल ते विचार करतात. आणि यामध्ये सर्व वर्षे घटक जे आहे ते सहभागी आहे. आणि अशा अवस्थेची, अशी वृत्ती ज्या देशामध्ये असते तिथे जास्त प्रगती होत नाही. आपण शेजारच्या तर बाकीच्या राष्ट्रांकडे बघितलं, श्रीलंकाकडे बघा, पाकिस्तानकडे बघा, आत्ताच बांगलादेशकडे बघा, लोकांनी उठाव केला. लोक राष्ट्र आपले जे पंतप्रधान यांच्या घरी गेले आणि त्यांनी ते सगळे लूट केलेली आहे. तिकडचे राष्ट्राध्यक्षांना पळावं लागलेलं, इतकी गरिबी अत्याचार झाला. का? कारण की त्या सत्ताधारी लोकांनी त्या गरिबांची अवस्था जाणून घेतली नाही. आणि यासाठी भारताने देखील आता सावध राहायला पाहिजे की भारताच्या सर्वत्र जी घटना आता घडत आहे ती जर अशा प्रकारची घटना जर आपल्याला जर आवरायची आहे, त्यावर कंट्रोल मिळवायचा आहे, तर या सत्ताधाऱ्यांनी गरिबीकडे, गरीब लोकांकडे लक्ष पुरवावं. जर त्यांना जर खायला मिळालं नाही, अन्न मिळालं नाही, त्यांच्या दुःखामध्ये कोणी सहभागी झालं नाही किंवा त्यांच्यावर अत्याचार जर कमी झाले नाही तर वेळ ही दूर नाही. आणि यासाठी त्याच्यापासून आपण लेसन घ्यायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला जातीभेद, धर्मभेद हे निरंतर वाढत आहे आणि यामुळे देखील लोकांमध्ये, समाजामध्ये आणि धर्मामध्ये
काय करते, भिंत उभी केली जाते, भडकवलं जातंय. आणि कठीण अशा गोष्टी ज्या लोकांना भडकवून एक प्रकारे लोकांमध्ये दरी निर्माण करून अत्याचार हे वाढत चाललेले आहे. विशेष करून ख्रिस्ती समाज आणि मायनॉरिटीवर हे अत्याचार जेव्हा वाढत आहे, असंतोष वाढणारच आहे, हे ठरलेलं आहे. परंतु लोकांना सत्ता प्रिय आहे, लोकांना खुर्ची प्रिय आहे, लोकांना धन प्रिय आहे, बाकीच्या लोकांवर त्यांचं काही देखील घेणं देणं नाही. आणि त्यामुळे आज जेव्हा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे, तर पवित्र शास्त्र याबद्दल तुम्हाला आणि मला काय शिकते, थोडक्यामध्ये आपण ऐकूया, समजूया. आणि यासाठी गलती करा पत्र यामध्ये आपण जे वचन वाचलेलं आहे, 5वा अध्याय आणि 13वं वचन, त्यामध्ये असं लिहिलंय की बंधुजन तुम्हाला स्वातंत्र्यतेकरिता पाषण झालेले आहे, तरी त्या स्वातंत्र्याचे देह वासनाला वाव देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. परत एक बार रिपीट करतो की तुम्हाला या स्वातंत्र्यतेसाठी पाचरित करण्यात आलेलं आहे. आज आम्हाला 77 वर्ष, आम्ही कोणी जन्मलं नव्हतं तेव्हा अगोदर भारत स्वातंत्र्य मिळवलेला होता. आणि वचन असं सांगतं, संत पाऊल असं शिकवतो की तुम्हाला त्याच्यासाठीच पाचरण केलं, निवडलं गेलं. परंतु ते पाचरण मिळाल्यानंतर तुम्ही काय करायला नाही पाहिजे आणि कोणती गोष्ट करायला पाहिजे. पवित्र शास्त्र एकदम स्पष्ट तुम्हाला सांगते की कोणती गोष्ट तुम्ही करू नये. इथे लिहिलेलं आहे की तुम्ही देह वासनांना वाव देऊ नका. आणि काय करायला सांगितलंय, तर प्रीती आणि प्रीतीने एकमेकांचे दास व्हा, मालक नाही. आणि या दिवसामध्ये आपल्याला दिसत आहे की भारतामध्ये अत्याचार हे वाढत चाललेले, ते गरिबांवर हो, ते अल्पसंख्याकांवर हो, ते स्त्रियांवर हो, ते विविध गरीब जे लोक, ज्याला म्हणतो की लांब अल्प, या सर्व लोकांवर जेव्हा अत्याचार वाढत आहे, त्याबद्दल वचन हे सांगतं की अशा प्रकारच्या शक्तींना तुम्ही वाव देऊ नका. जर राष्ट्राला पुढे जायचं आहे तर या गोष्टी तुमच्या राष्ट्रातून दूर होणं गरजेचं आहे. कारण की ते जर वाढत राहिले तर या राष्ट्राचा एक राष्ट्र म्हणूनच टिकावं लागेल की नाही, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि त्यासाठी एक सुंदर असं वचन त्यांनी सांगितलेलं आहे. आणि संत पाऊल म्हणतो की प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. एका बाजूला स्वातंत्र्य मिळतं, दुसऱ्या बाजूला दास म्हणतो. दास हा स्वतंत्र असतो का? दास म्हणजे काय? गुलाम आहे ना. आपण म्हणतो दास म्हणजे काय? गुलाम. कोणाचा गुलाम असतो तो? मालकाचा गुलाम आहे. कोणीतरी अधिकारी आहे, कोणीतरी श्रीमंत आहे, जहागीरदार आहे, त्याचा गुलाम, याला आपण दास असं म्हणतो. तर एका बाजूला स्वातंत्र्याच्या गोष्टी जर संत पाऊल करतो, तर दुसऱ्या बाजूला तो दासत्वाच्या गोष्टी करतो. तर मग स्वतंत्र कशी काय मिळणार, हाच प्रश्न निर्माण होतो. जर तुम्हाला आणि मला बायबल म्हणतो तुम्ही दासच व्हा, तर मग स्वतंत्राच्या गोष्टी कशाला करायचं. परंतु इथे आम्हाला एक स्पष्ट दिसतं की तुम्हाला दास कशाचं व्हायचं? प्रीतीचं दास. म्हणा सगळेजण, प्रीतीचा दास व्हा, प्रीतीचा दास, प्रेमाचा दास. आणि हे फार महत्वाचे आहे, ही बाब फार महत्वाची. कारण की देह वासना जे आहे ते स्वार्थीपणाचे. मला हे मिळायला पाहिजे, मला हे मिळायला पाहिजे, मुलाला हे मिळायला पाहिजे, माझ्या समाजाला हे मिळायला पाहिजे, माझ्या समाजाला ती गोष्ट मिळायला पाहिजे. आणि असं जर प्रत्येक जण मागायला लागलं मला मला मला, तर मग राष्ट्राचा विचारच संपून जातो. कारण की ही स्वार्थी भावना आहे, ही स्वार्थी भावना. सगळंच मला मिळायला पाहिजे, मग माझ्या शेजाऱ्यांचं काय, बाकीच्या लोकांचं काय? आणि सगळेच जर लुटालूट करू लागले तर कसं होणार? मागील दिवसामध्ये आपण श्रीलंकामध्ये बघितलं, पाकिस्तानमध्ये देखील आपल्या बांगलादेशमध्ये बघितलं. लोकांनी अटॅक केलं, घरामध्ये घुसले. पंतप्रधान, राष्ट्रपतीचा टीव्हीच कोणी घेऊन चाललाय, तर कोणी त्याचे भांडेच उचलून घेऊन चाललं, तर कोणी कपड्याचे सुटकेसच घेऊन चाललेलं. हे काय, कोणती भावना आहे? यावरून आम्हाला असं दिसतं की लोकांनी उठाव केल्यानंतर जे हवं ते मला मिळावं यासाठी ते पुढे गेलेले. परंतु त्याच्यासाठी आपण त्या गरिबांना जरी दोष देऊ शकत नाही, परंतु ते अयोग्यच आहे. परंतु घडलं काय की त्या लोकांच्याकडे जेव्हा दुर्लक्ष झालं, जेव्हा सत्ताधीश लोकांनी, श्रीमंत लोकांनी आपलेच खिस्से भरवायला सुरू केले, त्या गरिबांकडे कोण लक्ष देणार? त्यांच्यावर जे अन्याय होते, त्यांच्यावर जे अत्याचार होते, त्यांच्यावर जी गरिबी आली, त्याचं उत्तर नसल्या कारणाने मग त्यांना उठाव करायला लागले.
परंतु बायबल असं नाही सांगत की तुम्ही उठाव करा, लुटा आणि स्वतःचे खिसे भरा. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की प्रीती करा. प्रेज द लॉर्ड. प्रीती करा, कारण की प्रीतीने जग जिंकता येतं हे येशू ख्रिस्ताने दाखवलेलं. प्रेज द लॉर्ड. येस. युद्धाने निश्चितच आपण काही समयापर्यंत स्वातंत्र्य टिकू शकतो, परंतु प्रीतीने आपण दुनिया जिंकू शकतो. आणि ते आम्हाला शिकवलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशूने. आणि यासाठी ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवायचा की संत पाऊल म्हणतो की यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. एक खूप सुंदर उदाहरण आहे की एक टॉलस्टॉय, लिओ टॉलस्टॉय म्हणून एक खूप मोठे व्यक्ती होऊन गेलेले, एक साहित्यिक होऊन गेलेले. आणि एकदा ते एक मोठे एक्झिबिशन बघायला गेले आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे चित्र लावलेले होते. त्याच्यामध्ये चित्राचं एक्झिबिशन होतं, पोर्ट्रेटचं एक्झिबिशन होतं. ते सगळे चित्र खूप सुंदर 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 चित्र त्यांना दिसत होते आणि त्यांना ते खूप आवडले. आणि मग सगळ्या चित्राच्या शेवटी एक चित्राजवळ येऊन थांबले. त्यांच्याबरोबर तो जो आर्टिस्ट होता, चित्रकार होता, तो देखील चालला होता आणि त्याने कौतुक ऐकलं. टॉलस्टॉय म्हणे, आता ह्या चित्राकडे बघ, परंतु हे चित्र मी सगळ्याच चित्रांचं कौतुक केलं, पण या चित्राचं मी कौतुक करू शकत नाही, कारण की मला दिसतं की या चित्रामध्ये काहीतरी उणीव आहे. कारण की ते चित्र होतं येशू ख्रिस्त प्रभू भोजनाच्या मेजावर बसलेला आणि आपल्या शिष्यांना तो भाकर देत आहे. आणि तो म्हणे, मला ह्याच्यामध्ये उणीव दिसते, परंतु तुझ्या चित्रकारीमध्ये उणीव नाही, तर ज्या व्यक्तीचं तू चित्र रेखाटलेलं आहे त्या व्यक्तीला तू समजून घेतलं नाही, त्यामुळे त्याचं चित्र तू योग्य प्रकारे बनवू शकला नाही. तो काय करत आहे, त्याने काय केलेलं आहे, त्याच्या भावना जर तुला कळायला नाही तर त्याचे चित्र तू योग्य प्रकारे रेखाटू शकत नाही. आणि त्यामुळे पहिले तू येशूने काय केलं हे समजून घेतलं असतं तर कदाचित मला वाटतं हे चित्र आणखीन उत्तम झालं. कारण की येशू या समयी जो होता तो आपल्या शत्रूंच्या बरोबर बसला असं नाही म्हणत, परंतु तो मित्रांच्या बरोबर किंवा आपल्या शिष्यांच्या बरोबर होता. परंतु ते मित्र कोण होते? येणाऱ्या दिवसामध्ये पळून जाणारे शिष्य होते. शिष्य कोण होते? जे त्याला धरून देणारे होते. शिष्य कोण होते? जे निश्चितच त्याला नाकारणारे होते. तो प्याला कोणता होता? तो रक्ताचा प्याला होता. समय कोणता होता? वधस्तंभावर होता. परंतु तरी देखील येशूने प्रीती सोडली नाही. तरी येशूने प्रीती सोडली नाही. त्याला माहित आहे की सर्वत्र माझ्या आजूबाजूला बसलेले लोक जे आहे ते फसवे, ते लबाड आहे, परिस्थिती कठीण आहे, लवकरच आता मला मारावं लागणार. परंतु तरी देखील तो रडत बसला नाही. त्यांनी त्याच्यावर दोष लावला नाही. तर वचन काय तर ती होती ती प्रीती त्याने शेवटपर्यंत केली. प्रेज द लॉर्ड. यस. ही प्रीती कुठेतरी मंदावली असताना, ही प्रीती कुठेतरी कमी झाल्या असताना पवित्र शास्त्र हे म्हणतो की आपल्या शत्रूंवर प्रीती करा. प्रेज द लॉर्ड. आणि भारतमध्ये प्रीती ही मंद होत चाललेली आहे. लोक आता प्रीती विसरलेले आहे. शेजाऱ्यांवर प्रीती करा हे नाही, नुसतं घरच्याच लोकांवर प्रीती करतात. स्वतःचे खिशे आणि स्वतःचे पिढ्यांचं कसं कल्याण होईल त्याच्याबद्दलच ते विचार करण्यामुळे आज हे भारतामध्ये प्रीती मंदावल्या असल्या कारणाने स्वार्थी भावना जागृत झालेली. लोक म्हणतात जाऊ दे बाबा, ते दुनियाचं काय हो, माझं भलं हो बस. आणि ही वृत्ती भारत सारख्या देशामध्ये जे एक नाव सभ्यतासाठी ओळखलं जायचं की अतिथी देवो भव, म्हणजे भारतीय संस्कृती होती की कोणीतरी जरी आपल्याकडे पाहुणा आला तर त्याला देवासमान मानायचे. आता ते सगळं काही लोक विसरून गेलेले आहे. आणि अत्याचार आणि हिंसा याच्या मागे लोक जास्त वाढल्यामुळे प्रीती थंडावते. अशा समय एकच घटक तो महत्वाचा आहे आणि तो आहे ख्रिस्ती समाज, ज्याने प्रीती अद्याप देखील जपलेली आहे. तो अद्याप देखील नुसतं येशूवर प्रीती करतो नाही, तर तो शेजाऱ्यांवरच नाही तर शत्रूंवर देखील प्रीती करतो. आणि त्याला माहित आहे की मी भारताचा एक नागरिक आहे आणि माझ्या देवाने मला शिकवलेले की भारत राष्ट्र हे तुझं राष्ट्र आहे, ही तुझी जन्मभूमी आहे, ह्याच्यावर तू प्रीती कर. नुसतं प्रीती करणं पुरेसं नाही, बोलणं नाही, तर तू त्या राष्ट्राच्या सर्व प्रगतीसाठी स्वतःचे तन मन धन झोकून कार्य कर. परंतु या घटकाला दुखावलं जातं. ते म्हणतात नाही, तुम्ही भारतीय नाही, तुम्ही आमचे लोक नाही आहे. आणि अशा प्रकारे त्यांच्या प्रीतीला जरी ते दोष देत असले
ती प्रीती देवापासून प्राप्त झालेली प्रीती आहे. प्रेज द लॉर्ड. मनुष्यापासून नाही. आणि देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलता एक पुत्र दिलेला आहे. आणि यामुळे आम्हाला देखील आपलं मन, तन, विचार आणि जे काही आमच्याकडे ते सर्व आम्ही जेव्हा शेजाऱ्यांना देतो, आपल्या प्रियजनांना देतो, राष्ट्राला देतो, इतकंच नव्हे तर शत्रूंना देतो, तेव्हा नुसती प्रीती, प्रगती दिसत नाही, तर येशू तुमच्या आणि माझ्यामधून दिसतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे ख्रिस्ती लोकांची जबाबदारी या दिवसामध्ये, या समाजाची जबाबदारी या दिवसामध्ये जास्त वाढलेली आहे. आणि ते पहिल्यापासून कार्य करत आहे. शाळेंच्याकडे बघा, ते मोठमोठ्या शाळा आहे, ते प्रामाणिकपणे आणि निश्चितच उत्तमरित्या राष्ट्र घडवण्याचा करत आहे. हॉस्पिटलकडे जर आपण बघितलं तर हॉस्पिटलमध्ये देखील मनोभावे सिस्टर्स आणि डॉक्टर्स आणि ते जे पण तिथे हॉस्पिटल स्टॉप आहे, खऱ्या अर्थाने ख्रिस्तीपणा गाजवत आहे. समाजसेवेच्या बद्दल म्हणावं तर अडचणी, दुःखी, कष्टी, लांब आणि अडचणीच्या जागेवर राहणाऱ्या लोकांपर्यंत ख्रिस्ती समाज जाऊन तिथे निस्वार्थ सेवा करत आहे. आम्हाला अवॉर्ड मिळावं, आम्हाला खूप काहीतरी मेडल्स मिळावं यासाठी ख्रिस्ती लोक काम करत नाही. कारण की आम्हाला ख्रिस्ती लोकांना या गोष्टीची जाणीव आहे की येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्या नावाने, प्रेज द लॉर्ड, तू एखाद्याला गार पाण्याचा प्याला जरी दिला. मदर टेरेसा म्हणते की मी जेव्हा या गोरगरिबांची सेवा करते तर मला त्याच्यामध्ये येशू दिसतो. तर आम्ही जरी ही सेवा करत असलो परंतु ही सेवा म्हणजे आमच्या येशूची सेवा होय. त्यामुळे ख्रिस्ती समाज ही सेवा करत असताना ही त्याची भक्ती आहे, द्वेष नाही, एकमेकांना खाली पाडणं नाही, प्रीती मध्ये भक्ती दिसून येते. जी येशूने प्रीती केली हीच प्रीती ख्रिस्ती समाजामध्ये दिसून येते. आणि त्यासाठी आम्हाला ही बाब जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे की यापुढे मी जगतो असं नाही, तर माझ्या ठाई काय असतो, ख्रिस्त जगतो. आणि त्यामुळे या दिवसामध्ये ख्रिस्ती लोकांकडे लोक आकृष्ट होत आहे आणि लोक म्हणतात की हे कसे काय लोक बदलत आहे. परंतु शेवटी आज नाही तर उद्या द्वेष नाही तर प्रीतीचाच विजय होणार आहे. आणि त्यामुळे आम्हाला जर बंधमुक्त व्हायचं, जर आम्हाला स्वातंत्र्य मिळवायचं आहे तर एक गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे की द्वेषापासून जर मुक्त व्हायचं, एकमेकांपासून जे आमच्या मनामध्ये वैर आहे त्या भावनेपासून आपल्याला दूर जायचं. तर योहान 8व्या अध्याय आणि 36 मध्ये, योहान 8:36 मध्ये येशू स्वतः म्हणतो, म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करेल तरच तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त झाला आहात. जर पुत्र म्हणजे कोण, प्रभू येशू, जर तुम्हाला बंधमुक्त करेल तरच तुम्ही खरे मुक्त झालेला आहात. यस, आमचा येशू हा मुक्तीदाता आहे, आमचा येशू हा तारणार आहे. आणि येशू स्पष्ट सांगतो की मुक्ती याच्यासाठी येशूवर प्रीती करणं, येशूला आपल्या जीवनामध्ये, घरामध्ये स्थान देणं अतिशय गरजेचं. त्यामुळे आत्मिक मुक्ती मिळते, त्यामुळे वैचारिक मुक्ती मिळते आणि त्यामुळे सामाजिक मुक्ती देखील मिळते. कदाचित आम्ही फार श्रीमंत होणार नाही. काही लोकांना असं वाटतं ख्रिस्ती झालं म्हणजे खूप पैसा येईल, अमेरिकेहून पैसा येईल, युरोपवरून पैसा येईल. तसं नाही आणि हे होत पण नाही. आम्हाला खऱ्या अर्थाने सामाजिकरित्या, मानसिकरित्या, आत्मिकरित्या आम्ही समाधानी असं जीवन जगतो. आम्ही कोणाला लुटायला जात नाही, कोणाला मारून त्यांचे पैसे लुबाडत नाही, तर आम्हाला जे आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधानी जगतो. कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की देणारा दाता तो येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि नारायण म्हणतो, मिळो आम्हाला अन्न पाणी देवाच्या चिंतने, देवाच्या सेवेमध्ये आम्ही मग्न असे आहोत. आम्ही दोघांवर जळत नाही की ह्याला पैसा मिळाला, त्याला धन मिळालं, ह्याला गाडी मिळाली, ह्याची प्रगती झाली तर आम्हालाही तसं पाहिजे. नाही, आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की आम्ही घेण्यापेक्षा देण्यामध्ये श्रेष्ठता मानतो. प्रेज द लॉर्ड. घेण्यापेक्षा देण्यामध्ये श्रेष्ठता मानतो. कारण की आमच्या देवाने आम्हाला ही गोष्ट शिकवलेली आहे की धनावर जे प्रीती करतात ते या जगामध्ये राहून जातात, परंतु ते धनापासून जे धन त्याच्याकडे त्याच्याद्वारे इतरांवर प्रीती करतात, इतरांना देऊन ते देवाच्या राज्याचे नागरिक होतील. आणि यासाठी आम्हाला 2 गोष्टी शिकायला पाहिजे की येशूने आम्हाला कशामधून स्वातंत्र्य दिलेलं आहे, 2 गोष्टी, आणि आम्हाला कोणत्या कार्यासाठी स्वातंत्र्य दिलं, 2च गोष्टी आणि मग मी संपवणार आहे. येशूने आम्हाला कशापासून स्वातंत्र्य दिलं. कारण की येशू जर स्वातंत्र्य देतो
येशू जर मुक्त करतो, येशूला जर मुक्तिदाता म्हणतो, तर कशापासून मुक्त करतो हे देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की येशू हा या जगामध्ये आला तेव्हा यहुदी लोकांना काय वाटलं की आता आम्हाला रोमन सत्तेपासून मुक्ती मिळेल आणि आमचं इस्रायली राष्ट्र स्थापित होईल, आणि हा मसीहा जर आहे तर त्यांनी आम्हाला स्वतंत्र इस्रायल राष्ट्र द्यावं, स्वतंत्र इस्रायल राज्य द्यावं. परंतु काय झालेलं आहे, आपल्याला असं दिसतं की भारत 47 मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि इस्रायल 48 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे भारताच्या 1 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं. केवळ म्हणजे 2000 वर्ष गुलामीत त्यांनी काढले. येशूच्या नंतर 2000 वर्ष गुलामीत काढल्यानंतर देखील त्यांना स्वातंत्र्य मिळालं नाही. कारण की येशू ही मुक्ती देण्यासाठी नाही आला, हे स्वातंत्र्य देण्यासाठी नाही आला. तर मग आता प्रश्न हा येतो की येशू देतो तरी कोणतं स्वातंत्र्य? की येशू इथे स्वतः म्हणतो की पुत्र मुक्त केल्याशिवाय, बंधमुक्त केल्याशिवाय मुक्ती तुम्हाला मिळणार नाही. आणि ती मुक्ती म्हणजे येशू ख्रिस्त या जगामध्ये पापापासून मुक्ती देण्यासाठी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि रोमकरास पत्र 6वा अध्याय यामध्ये 17 आणि 18 मध्ये वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी त्या प्रकारे आता तुम्ही पापापासून मुक्त होऊन नीतिमत्वाचे गुलाम झाला आहात. पहिले तुम्ही कोणाचे गुलाम होता? रोम 6, 17 आणि 18 मी शॉर्ट मध्ये वाचत आहे की तुम्ही पहिले पापाचे गुलाम होता, परंतु आता गुलामच आहात, परंतु आता तुम्ही धार्मिकतेचे गुलाम आहात. आणि यामध्ये रोमकरास पत्रामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. आणि ते वचन आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात की तुम्ही पापाच्या गुलाम होता, तरी ज्या प्रकारे शिकवणी पदरीत तुम्हाला बांधले त्याचे पालन तुम्ही मनापासून केले. मनुष्य आदम आणि हव्वाच्या काळापासून जेव्हा त्यांनी पाप केलं, सैतानाच्या बंधन आणि पापामध्ये तो जखडला गेलेला आहे. आणि तो जवळपास आपल्याला दिसतं की 4000 वर्षापर्यंत आपल्याला हे दिसून येतं की तो कशाच्या गुलामीमध्ये चालत होता? पापाच्या गुलामीमध्ये. कारण की त्याला हेच वाटतं की सैतान हा माझा रक्षक आहे, सैतानाला खुश करा, सैतानाच्या मागे चला, दैहिकतेच्या मागे तो चालला होता. परंतु येशू त्याला मुक्त करण्यासाठी आलेला आहे. आणि आता तुम्ही आता पण गुलाम आहात, परंतु कोणत्या गुलामीमध्ये सांगितलंय? नीतिमत्वाच्या गुलामीमध्ये. एक पोपट होता आमच्या घरामध्ये, आमच्याकडे एक पिंजरा होता आणि लहान असताना तो पोपट आम्ही पाळला आणि त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवलंय. कारण की तो काही इकडे तिकडे जायचा प्रश्न नव्हता, परंतु काय की मांजरी यायचे आणि त्याला खाऊन टाकतील म्हणून तो सेफ होता. आणि हळूहळू तो मोठा व्हायला लागला, त्याला पंख आले आणि तो पंख फडफडायचा आणि आतला आत उडायचा प्रयत्न करायचा, पण त्याला काही उडता यायचं नाही. मग एक दिवस अचानक त्याला खाऊ घालता घालता त्या पिंजऱ्याचं दार उघडं राहिलं आणि तो बाहेर पडला आणि तो उडायला लागला, इकडे तिकडे उडाला. आणि आम्ही म्हटलं गेला विचार, एवढं सांभाळलं, सगळे माझी बहीण आणि सगळे, अरे इतका प्रिय चांगला, कोणी दार उघडं ठेवलं, काय गेला उडून गेला. पण आणि मग असं झालं. आणि मग दुपारच्या वेळेस सगळेजण दुःखी होते आम्ही सगळे, आणि तेवढाच झाडावर तो परत येऊन तिथून तो ओरडू लागला, अरे आपलाच पोपट आहे. आता झाडावर चढणार कसं काय? त्याला तर उडता येत होतं, पिंजऱ्यामध्ये होता तर धरता यायचं, आता झाडावर कसं काय त्याला धरायचं? आणि मग आम्हाला म्हटलं, अरे दिसतो तर खरा, पण आता कसं काय? हे दाखव, ते पेरू दाखव, मिरची दाखव, टमाटे दाखव, ये खाली कशाचा तो, खालीच ये ना. आणि मग रात्र झाली, सगळीकडे अंधार पडू लागला. आणि मग आम्ही म्हटलं आता पिंजरा उघडा ठेवा, माहित नाही आला तर आला. आणि जसाच अंधार पडायला लागला तो बरोबर पिंजऱ्याच्या दारातून आत घुसून बसला येऊन, आणि आम्ही पिंजऱ्याचं दार लावून टाकलेलं आहे. येस, हा पोपट जरी मुक्त झाला, परंतु त्याला मुक्ती काय आहे हे मग कळालंच नाही. त्याला वाटतं की त्या पिंजऱ्यामध्येच मला राहणं हेच माझं जीवन आहे. हेच आहे की अनेकदा पापापासून आम्हाला येशू मुक्तता तर देतो, परंतु आम्ही इकडे तिकडे सगळीकडे फिरतो, म्हणतो नाही हो, पिंजऱ्यामध्ये मजा आहे, त्या पिंजऱ्यामध्येच मजा आहे आणि हेच कुठेतरी आमचं जीवन आहे असं आपल्याला वाटतं. परंतु येशू ख्रिस्त म्हणतो तुम्हाला नुसती मुक्ती दिली नाही, कारण की मुक्ती देणं पुरेसं नाही, तर तुम्हाला कोणत्या तरी बंधनामध्ये बांधणं गरजेचं आहे. जसं भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे सगळे स्वतंत्र झाले आणि हवं तसं वागू शकतात का लोक? हवं तसं वागू शकतात का? नाही. आम्हाला
रोडवर चालत असताना त्याचे डिसिप्लिन पाळायचे आहे. आम्हाला न्यायालय आहे, कोर्ट आहे, त्याच्या हिशोबाने जगायचं आहे. आम्हाला टॅक्स भरायचा आहे. आम्हाला सर्व प्रकारचे नियम पाळायचे. आम्हाला कोर्ट आहे, कोर्टाचे नियम, जिथे काम करतो तिथलचे नियम, घरचे नियम, स्त्री पुरुष सन्मान, या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात. का? कारण की आम्ही एक संविधानाच्या अधीन वागतो. कारण की त्या संविधानाच्या विरुद्ध जर तुम्ही गेले तर तुम्ही काय होणार? तुम्ही धरले जाणार किंवा तुम्ही अपराधी ठरणार. यस, तुम्ही जरी स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, परंतु कोणत्या तरी गोष्टीच्या अंडरमध्ये जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला आणि राष्ट्राला काय लागत नाही? एक सिस्टम लागत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलेला आहे त्या संविधान रूप आज आपण त्याचं पालन करतो. आणि त्याच्यामुळे तुमचे अधिकार, प्रत्येक व्यक्ती आणि नागरिकाचे अधिकार सुरक्षित आहे, अबाधित ज्याला म्हणतो आपण, ते आहेत. त्याचप्रमाणे प्रियांनो, तुम्हाला पापापासून मुक्ती मिळाली जरी असले, परंतु एक आहे संविधान, ज्याला आपण म्हणतो पवित्र शास्त्र. प्रेज द लॉर्ड. याच्यामध्ये तुम्हाला बांधलेलं ठेवणं गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही कोपटाप्रमाणे उडून गेलाय तर तुम्हाला कळलं काही नाही जगामध्ये, परत आपण तिथेच गुलामीमध्येच अडकू. तुम्हाला काही ना काही नियम पाळायला पाहिजे आणि त्यासाठी ही बाब जाणून घ्यायला पाहिजे. आणि संत पाऊल याने प्रकारे म्हणतो की तुम्ही पापापासून मुक्त होऊन आता नीतिमत्वाचे गुलाम झालेला आहे. तुम्ही आता एक गुलामीतून सुटले, परंतु धार्मिकतेच्या बंधनात जखडलेले आहात. त्यामुळे त्याच्यातून पळण्याचा प्रयत्न करू नका. कारण की तिथून पळाले तर परत कुठे जाणार तुम्ही? पापाच्या गुलाम. भारताने संविधान मोडला, भारताच्या लोकांनी संविधान पाळला नाही तर परत काय होतील? ते परत एक बार बेड्यांमध्ये जखडले जातील. परत एक बार कोणीतरी राष्ट्र येईल त्यांच्या काबीज करेल. त्यासाठी जर तुम्ही संविधान पाळला, त्याची सर्व प्रकारच्या आज्ञा पाळल्या, तर तुम्ही स्वतंत्रता टिकवून ठेवणार आहे. आणि ही बाब जाणणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण ही लक्षात ठेवा की आता आपण पापाचे नव्हे तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात जगणारे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. बेड्या कोणत्या तोडलेल्या आहे? पापाच्या. बंधन कोणते सोडणे? पापाचे. परंतु सुटल्यानंतर देखील तुम्हाला एक ताकद मिळाली. जसं संविधान आपली ताकद आहे, तसंच पवित्र आत्मा आणि हे वचन तुमची माझी ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. ही ताकद तुम्हाला देते, ही तुम्हाला प्रगतीकडे नेते. आणि ही बाब देखील महत्वाची आहे. आणि त्यामुळे सैतानाकडे जर बघितलं तर सैतान म्हणतो जा थोड्या लांबपर्यंत जा, फिरून ये, दरवाजा पिंजऱ्याचा खुला आहे, परत तिथेच तुला यावं लागेल. सैतान मोकळा सोडतो थोड्या वेळ तुम्हाला. आपण इकडे तिकडे उडतो, पण आपल्याला कळतं अरे काही नाही, आपल्याला उडता येत नाही, आपल्याला कावळे धरतील, आपल्याला घारा धरतील, आपल्याला गिधाड धरतील, चला आपण तिथे सुरक्षित आहोत. आणि हीच बाब आपल्याला कळते की सैतान आपल्याला थोड्या वेळ सोडतो, परंतु तो म्हणतो माझ्याचकडे तुला यावं लागेल, माझ्याचकडे तुला यावं लागेल. परंतु ही बाब लक्षात ठेवा की जे येशूमध्ये चालतात त्यांच्यासाठी नुसतं जग नाही तर जगाच्या वर आकाश आणि आकाशाच्या वर स्वर्ग खुले होतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जग, मृत्यू ही तुम्हाला जखडू शकत नाही, तर त्या पलीकडे तुम्हाला जीवन मिळालेलं. सैतान म्हणतो जर तू माझ्या हिशोबाने झालं तर तू मरशील. आपण म्हणतो नाही, मी मेलो तरी मी ख्रिस्तामध्ये असल्यामुळे मला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. सैतानाची भीती, सैतानाचे बंधन हे तोडले गेलेले आहे. आणि आता सैतानाचे जे बेड्या आहे ते आपण मोडून आता विजयाच्या बेड्यांमध्ये जखडले गेलेलं. आणि ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. हिटलर, एकदा महात्मा गांधी आणि हिटलरची भेट झाली आणि हिटलर त्यावेळेस शासक होता, जगातल्या अर्ध्या जगावर त्याचं शासन होतं. आणि हिटलर म्हणे की अरे इंग्रजांना हरवलं, मी सहज हरवलं, तुम्ही त्यांच्याशी युद्धच करत आहे, एक काम करा, तुम्ही मला सपोर्ट करा किंवा मला तुम्ही आज्ञा द्या, मी इंग्रजांशी लढतो आणि तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो. महात्मा गांधी म्हणे नाही नाही नाही, मला तुमच्याकडून स्वातंत्र्य मिळवून घ्यायचं नाही. हिटलर मला एवढा तुला ऑफर देते, इतकी चांगली ऑफर आहे, तुला काही पण करायची गरज नाही, तुला धड कपडे पण घरात नाही, लाठी घेऊन फिरतो आणि इंग्रजांची काय तुला लढायला येशील, हे शक्यच नाही, मी तुला देतो ना जिंकून आणि तुला इंडियाचं भारतचं राष्ट्र देतो. हिटलर म्हणे अरे तू तुझ्या राष्ट्राला गुलाम ठेवलेला आहे, तू राष्ट्राला तू जकडून बेड्यामध्ये ठेवलेले आहे. आणि जो जकडणार आहे, जो अशा प्रकारे शासक आहे, त्यांच्याकडून काय मुक्तीची अपेक्षा करा? त्यांच्याकडून मुक्तीची अपेक्षा नाही, कारण की तो जकडणारा आणि काय करणार आहे, लोकांवर अत्याचार करणार आहे.
मला अहिंसावर विश्वास आहे, मला अहिंसेवर विश्वास आहे, आणि मला विश्वास आहे अहिंसेच्या द्वारे भारताला काय मिळणार आहे? स्वातंत्र्य मिळणार आहे. आणि त्यांनी अहिंसा आंदोलन लढलं आणि शेवटी त्यांनी अहिंसेच्या द्वारे राष्ट्र गुलामापासून मुक्त केलेलं आहे. सैतान म्हणतो, अरे तुला लढायचं आहे का? मी ह्या गोष्टी देतो, त्या गोष्टी देतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला लढण्यासाठी नाही तर आम्हाला जिंकायचं तर आहे, परंतु कशाने जिंकायचंय? अहिंसा, प्रीती, प्रार्थना इतरांसाठी करा आणि त्याच्याद्वारे लोकांचे मन जिंका. प्रेज द लॉर्ड. येस, राष्ट्र जिंकायसाठी नाही सांगत, कारण की ह्या गोष्टीच्या द्वारे नुसतं भारतात, इंग्लंडमध्ये, अमेरिकेवर नाही तर सगळ्या जगावर येशूने आज राज्य करत आहे. का? येशू हत्यार घेऊन आलेला होता का? येशू सैनिक घेऊन आलेला होता का? येशूच्याकडे काही मोठ्या प्रकारचं काही युद्धाचे सगळे काहीच नव्हतं. जी तलवार होती तोही म्हणतो मी अनामध्ये घाल, कारण की जर तलवारीने लढाल तर तलवारीनेच मरल. मग येशूने हे जग आज कसं जिंकलेलं आहे? येशूने प्रीतीच्या द्वारे जमलेलं आहे. आणि भारताला जर अशा प्रकारे भारताला जर प्रगती करायची आहे तर प्रीती आणि प्रेम हे ज्या दिवसामध्ये कमी होत चाललेलं आहे त्याच्याद्वारे, त्याच्याकडून बाहेर पडून आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला प्रीती करावं लागेल. आणि त्यासाठी आम्हाला ही बाब देखील जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं. एक मिशनरी होते आणि एक मिशनरी जेव्हा आफ्रिकेच्या बाजारामध्ये गेले, त्या काळामध्ये जुना काळ होता आणि तिथे खूप गुलाम विकले जायचे, गुलाम लोक विकले जायचे. आणि ते मिशनरी तिथे गेले आणि त्यांनी बघितलं की अनेक गुलाम होते तर ते, आणि त्यापैकी एक त्यांना गुलाम दिसला, तो तरुण होता. आणि मिशनरीला वाटलं की ह्याला आपण काहीतरी मदत करायला पाहिजे. आणि त्या गुलामाकडे ते गेले आणि त्या गुलामाला त्यांनी विचारलं की किती पैसे? तर त्यांनी म्हटलं एवढे एवढे डॉलर्स तुम्ही आम्हाला द्या. आणि मग त्यांनी त्याची किंमत भरून दिली आणि त्या गुलामाला सोडवलं. आणि मग त्या गुलामाला म्हटलं, आता मी तुझे पैसे भरून दिलेले आहे, तुझ्या ज्या मालकापासून तुझी सुटका झाली, आता तू स्वतंत्र आहे. आणि त्याला म्हटलं तुला जा, जिथे जायचं तिथे जा. आणि तो गेला, इकडे तिकडे फिरला आणि पोपटासारखं संध्याकाळी परत त्या मिशनरीच्या मागे आला. तो म्हणतो नाही 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 नाही, मी सगळीकडे जगामध्ये फिरलो पण मला गुलामीची सवय लागलेली, आता असं करा, मला त्या मालकापासून सोडले पण तुम्ही मला खूप चांगले मालक वाटतात, तुमचीच गुलामी मी करेन. तो म्हणे मी गुलामीसाठी तुला सुटका दिलेली नाही, मी यासाठी सुटका दिली की या जगाच्या पापापासून माझ्या येशूने जर सुटका दिलेली आहे तर अशा प्रकारे बेड्यामध्ये जखडलेल्या लोकांना सुटका देण्याचं माझं काम आहे. माझ्याकडे जेवढी ऐपत होती म्हणून मी तुला एकट्याला सोडू शकलो, माझी इच्छा तर सगळ्यांना सोडवायची होती, परंतु ते आज मला शक्य नाही. परंतु जर तुला सुटका मिळाली तर तू स्वतंत्र हो, कारण की येशू तुझ्यावर प्रीती करतो. आणि त्यांनी म्हटलं की अरे वा वा, हा येशू जर तुमच्यावर प्रीती करतो तर माझ्यावर प्रीती करेल काय? ते म्हणाले जरूर तुझ्यावर प्रीती करेल. आणि मग तो येशूचा अनुयायी झाला आणि येणाऱ्या दिवसामध्ये अनेक लोकांना गुलामी आणि पापापासून सुटका देणारा तो गुलाम झालेला. प्रेज द लॉर्ड. यस, तुमची आणि माझी वैचारिक गुलामी जी आहे, तुमची आणि माझी शारीरिक गुलामी आहे, तुमची आणि माझी आत्मिक गुलामी, ती सैतानाच्या बंधनामध्ये जर असेल तर त्याची सुटका जर आहे तर तो येशूच करतो, कारण की खरा बंधमुक्त करणारा येशूच आहे. आणि त्यासाठी 2 कोरिंथ 3:17 मध्ये संत पौल म्हणतो की प्रभू आत्मा आहे आणि जिथे प्रभूचा आत्मा आहे तिथे मोकळीकता आहे. प्रेज द लॉर्ड. देव कोण आहे? आत्मा आहे. आणि जिथे आत्मा आहे तिथे मोकळीकता आहे, तिथे भीती नाही, तिथे दडपण नाही, तिथे निराशा नाही, तिथे कशा प्रकारचं भय नाही. आणि त्यामुळे आज अनेक लोक भीतीच्या खाली आहे, दडपणाच्या खाली, निराशा खाली, माझं कसं होणार, माझं घराचं कसं होणार, माझ्या घरातली अडचणी. परंतु येशू तेव्हा लाभतो तेव्हा ते समाधानी जीवन. कदाचित त्यांना पैसा नसेल, कदाचित पूर्णपणे त्यांना आरोग्य मिळालं नसेल, कदाचित अनेक समस्या आज देखील आहे, परंतु त्यांना विश्वास आहे की मी ज्या येशूची आराधना करतो तुम्हाला मुक्त करण्यासाठी, कधीही कोणत्याही परिस्थितीतून मुक्त करण्यासाठी सज्ज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जिथे येशू आहे, जिथे आत्मा आहे तिथे मोकळीकता आहे. आणि त्यामुळे संत पौल 6व्या अध्यायामध्ये रोमकरा 6:20 मध्ये म्हणतो की तुम्ही पापाचे गुलामी होता, परंतु आता नीतिमत्वाचे तुम्ही गुलाम झालेले आहे. कारण की पापाचं वेतन मरण आहे, परंतु देवाच्या कृपादान प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. पापाचं वेतन काय आहे?
बोला, पापाचं वेतन मरण आहे. पापाचं वेतन मरण आहे. येस, जगामध्ये कोणी पाप करो, तो ख्रिस्ती असो, ख्रिस्तीतर असो, कोणी असो, प्रत्येकाला पाप केल्याचं त्याचं शेवट कशामध्ये? मरणामध्ये. मरणचा अर्थ सगळ्यांनाच मारायचं, परंतु हे मरण कोणतं आहे? ते सार्वकालिक मरण आहे, नरकीय मरण आहे. परंतु येशूला जो स्वीकार करतो आणि येशूच्या द्वारे जे मुक्तीचा स्वीकार करतो आणि येशूला मुक्तीदाता म्हणून जो त्याच्या मागे चालतो, त्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे? त्याच्याबद्दल असं लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्तात त्याला सार्वकालिक जीवन आहे. तो मरणार, परंतु वचन काय सांगतं? पुनरुत्थान व जीवन मीच आहे. तो मेला असला तरी जगेल, कारण की तो शारीरिकरित्या मरण, पण आत्मिकरित्या युगानुयुग आपल्या देवाबरोबर राहणार आहे. आज तुमचा आणि माझा आनंदाचं कारण, तुमच्या आणि माझ्या मुक्तीचं कारण, तुमचं आणि माझ्या स्वतंत्राचं कारण एकच आहे, ते आहे मला येशू लाभलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मी येशूच्या मागे चालतो, त्यामुळे मला आता कोणी देखील बांधू शकत नाही. परंतु भारतामध्ये राहत असताना, कोणत्याही राष्ट्रामध्ये राहत असताना ख्रिस्ती लोक नियमांना बांधलेले आहे, संविधानामध्ये बांधलेले. ते कधी देखील नियम आणि जे काही संविधान आहे त्याचं कधी देखील उल्लंघन करत नाही, मोडत नाही, कारण की त्यांच्या देवाने ते शिकवलंय की राष्ट्रासाठी प्रार्थना करा, अधिकारांसाठी प्रार्थना करा. कारण की आज जो अधिकार आणि पद येशूमध्ये त्यांना मिळालेला आहे, त्याचा देणगी दाता येशूच आहे. त्यामुळे तुम्ही त्या अधिकाराचा सन्मान करता, म्हणजे कोणाचा सन्मान करता? अधिकार देणाऱ्या येशूचा सन्मान करतात. आणि ही बाब देखील अतिशय महत्वाचे. आणि ह्यासाठी देवाने स्वातंत्र्य दिले. योहान 10:10 मध्ये असं लिहिलेलं आहे, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने प्राप्त व्हावी म्हणून आलेलो आहे. येशू कशासाठी आला जगामध्ये? नुसतं जीवन देण्यासाठी नाही, तर विपुलतेने जीवन देण्यासाठी आला. आज जे जीवन लोकांचं कठीण होऊन गेलं, जगणं हे कठीण झालं, लोक निराश आहे, लोक सायरा वायरा पळत आहे, लोकांना जगण्याचे आता कठीण वाटले, लोक आत्महत्याकडे, निराशा, डिप्रेशन, गरिबी, सर्व प्रकारचे अन्याय याने जखडलेले आहे. अशा प्रकारे येशू आज त्यांना सगळ्यांना, भारतीयांनाच नव्हे, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला हे सांगत आहे की मी आलेलो आहे जीवन देण्यासाठी. परंतु कसं जीवन? नुसतं जीवन नाही, ते जीवन जे बहुत विपुलतेचं, बहुतायत का जीवन देण्यासाठी आलेलं आहे. आणि ते जीवन जे स्वीकार करतात त्यांना मरणाची भीती नाही, त्यांना समस्याची भीती नाही, त्यांना अत्याचाराची भीती नाही, कारण की ते स्वतःसाठी जगत नाही, तर ते प्रीती करणाऱ्या येशूसाठी जगतात. आणि ते मग नुसतं येशूवर प्रीती करत नाही, तर येशू मध्ये हे सर्व जे लोक आहे शेजार बाजारचे, ते माझे भाऊ आणि बहिणी आहे. भारत मेरा देश है, सभी भारतीय मेरे भाई और बहन है, असं म्हटलं जातं, परंतु खऱ्या अर्थाने भाई बहन आम्हाला दिसत नाही. परंतु ख्रिस्ती लोक ही गोष्ट मानतात की जगामध्ये जेवढी पण निर्मिती आहे सगळी कोण आहे? त्याचे बंधू आणि भगिनी आहे. आणि त्यांच्यासाठी ते प्रार्थना करतात ना, प्रार्थना राष्ट्रासाठी प्रार्थना, शेजाऱ्यांसाठी प्रार्थना, नगरासाठी प्रार्थना, प्रत्येक घटकासाठी ते प्रार्थना करतात. कारण की त्यांना माहित आहे हे भाऊ आणि बहीण हे देवाने मला दिलेले आहे आणि त्यांचे निश्चितच काळजी घेणं, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी याकोब 4:8 मध्ये म्हटलंय की देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. आज स्वातंत्र्य दिनी परत एक वार येशू तुम्हाला म्हणते माझ्या जवळ या, म्हणजे मी तुमच्या जवळ येईल. हो, समय कमी राहिलेला आहे, दिवस कठीण आणि कठीण आणि कठीण होत चाललेला आहे. अशा समय एकच आशा आहे आणि ती आमचा प्रभू येशू. प्रभू येशू म्हणतो तुम्ही माझ्या जवळ या. तुम्ही अहो चिंताक्रांत आणि भाराक्रांत जनो, किती दिवस त्रास सहन करणार, किती दिवस निराशामध्ये करणार, किती दिवस दडपणाखाली राहणार, मी तुम्हाला मुक्त करायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर त्याच्या या बोलवण्याकडे, या पाचरणाचा तुम्ही आणि मी स्वीकार करता, तर आपण ख्रिश्चन बनतो असं नाही, तर तुम्हाला आणि मला एक जीवन मिळतं. हे जीवन ह्या जीवनाच्या पलीकडे आहे, जिथे मरण नाही, जिथे रडण नाही, जिथे आजार नाही, जिथे कोणत्याही प्रकारचा शोक नाही, तिथे विपुलतेचं जीवन तो तुम्हाला आणि मला देते. आणि त्यासाठी आज येशूच्या मागे चालणं गरजेचं आहे. आणि शेवटलं वचन वाचताना संपवतो, या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केलेले आहे, त्यात टिकून राहा आणि गुलामगिरीच्या जुव्याखाली पुन्हा सापडू नका. गलती 5:1 मध्ये लिहिलेलं आहे. संत पाऊल म्हणतो या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले. आम्हाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य कळालेलं आहे, आम्हाला स्वातंत्र्य ह्या गोष्टी कळालेल्या आहे की आम्हाला जर स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर त्यात आम्हाला टिकून राहायचं आहे.
स्वातंत्र्य देणारा कोण आहे? येशू आहे. शारीरिक, मानसिक, आत्मिक स्वातंत्र्य देणारा येशू आहे. भारत राष्ट्राला देखील स्वातंत्र्य देणाऱ्या मध्ये येशूचा हात आहे. भारतावर येशू प्रीती करतो, कारण की 12 शिष्यांपैकी थोमा भारत देशामध्ये येऊन गेले. ज्यावरती तो भारत देशावर आला, त्यावरती भारत हा देवाच्या योजनेचा भाग आहे. त्याच्यामध्ये आम्ही राहत आहोत. जरी आज आम्ही अल्पसंख्याक असलो, परंतु आज देखील तोच देव जो भारताचा निर्माण करता आहे, तो तुम्हाला मला हे सांगतो की तुमच्या प्रार्थना या देशासाठी ऐकल्या जातील, कारण की तुमच्या प्रार्थना देवाच्या योजनेचा भाग आहे. तुम्ही आणि मी राष्ट्रासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही टिकून राहायचा. वेळ कमी आणि निश्चितच समय जवळ आलेला आहे. तुम्ही आणि मी प्रार्थनेत राहावं. प्रार्थना करूया. यावेळेस आपण आपल्या राष्ट्रासाठी देखील विशेष प्रार्थना करूया. या स्वातंत्र्य दिनी प्रभूने या राष्ट्राला कल्याण करावं, कारण की या राष्ट्राच्या कल्याणमध्ये आमचं कल्याण सुपलेलं आहे. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण की परत एक वार तुझ्या चरणी तुझ्या सानिध्यात आम्ही आलो असताना धन्यवाद देतो की 78वा या स्वातंत्र्य दिनी आज परत एक वार तू या वचनाच्या द्वारे आमची भेट घेतलेली आहे. स्वातंत्र्य कोणामध्ये आहे? स्वातंत्र्य कसं असायला पाहिजे? स्वातंत्र्य म्हणजे काय? याबद्दल आज आम्ही विचार केला. या शरीराच्या स्वातंत्र्य, या देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आम्ही अनेकदा विचार करतो, परंतु आत्म्याचं स्वातंत्र्य, मानसिक स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य काय याबद्दल आम्ही विचार करत नाही, कारण की हे देह, हे शरीर एक माती आहे, मातीला मिळून जाणं. परंतु हा आत्मा आहे, हा सार्वकालिक आहे. आणि येशू राष्ट्र आले, राष्ट्र गेले, राष्ट्र स्वतंत्र झाले, राष्ट्र बंदी जातात गेले, परंतु एकच आहे, तो देव आहे, तो निर्माण करता पण आहे आणि तो संपवणारा देखील आहे. तो लवकर येत असताना आम्ही आपल्या राष्ट्रासाठी प्रार्थना करत आहोत की या राष्ट्राचं कल्याण व्हावं, या राष्ट्राचं हित व्हावं. गरीब आहे, अनेक दडपणाखाली आहे, अनेक दुरावलेले आहे, अनेक निराश आहे, अनेक जण अत्याचाराला बळी जात आहे, विविध प्रकारचे घटक भेदभाव आणि ईर्ष्या निर्माण करत आहे, लोकांच्या भावना भडकावल्या जात आहे. त्याचप्रमाणे लोकांना, तरुणांना रोजगार नाही. अशा समयामध्ये हे भारत देश विशेष करून तू सांभाळावं, त्याचं संरक्षण करावं. भारताच्या प्रत्येक नागरिकावर तू प्रीती करतो, कोणाचाही नाश व्हावा अशी तुझी इच्छा नाही. परंतु येशू आज हे प्रीती कुठे गेलेली आहे? प्रीती थंडावत आहे. हो, ती प्रीती ख्रिस्ती लोकांमध्ये, त्या प्रीतीच्या आज आम्ही आमच्या राष्ट्रासाठी प्रार्थना करणार आहोत, आमच्या शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करणार आहोत. इतकंच नव्हे तर शत्रूंसाठी देखील आम्ही प्रार्थना करणार आहोत. जरी अनेक लोक आम्हाला छळत आहे, आमच्यावर अत्याचार करत आहे, तरी देखील आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, आम्ही त्यांच्यासाठी क्षमा करतो, आणि आमच्या येशूने आम्हाला हे शिक्षण दिलेलं आहे. आज धन्यवाद देतो येशू राजा. या भारतामध्ये शांती, या भारताची प्रगती, या भारताचं कल्याण, या राष्ट्राचं संरक्षण येशू आम्ही तुझ्या हाती देतो, आणि ते तू करणार हा आमचा विश्वास आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा, याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन.